नमस्कार मैत्रिणींनो, रिंगू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी कुरडयांची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. तर मैत्रिणींना आता समजा घरामध्ये भाजी नसली की मग अशा प्रकारे आता या कुरडयांची भाजी करता येते. आता या 5-6 कुरडया मी भिजत टाकलेल्या आहे. थंड पाण्यामध्येच भिजवायचे आहे, पाणी गरम करायची गरज नाही. आणि फारच जर घाई असेल तर पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये कुरडया टाकून उकळून घ्यायच्या. लगेच कुरडयाची भाजी आपल्याला करता येते. पण मग वेळ असला की या आपल्याला अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. आणि आता हे कुरडई भिजल्यानंतर आपण त्याची भाजी करून घेणार आहोत. ही खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते अशा प्रकारची भाजी. आता ही कुरडई आपली भिजलेली आहे. आता आपण ते स्ट्रेनरमधून त्याचं सर्व पाणी आपण काढून घेऊया. आता ती त्याच्यामध्ये टाकून त्याचं सर्व पाणी निथळून एकदम कोरडी करून घ्यायची. आणि कुरडई कोरडी होती तोपर्यंत आपण इतर भाजीची तयारी करून घ्यायची. चला मैत्रिणींना, आता आपली कुरडईचं सर्व पाणी निघतं आहे तोपर्यंत मी कोणत्या भाज्या त्यामध्ये टाकणार आहे पुढे तुम्ही बघा. तर मैत्रिणींना, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता यामध्ये मी 3 छोटे कांदे घेतलेले आहेत. आता 5-6 कुरडयासाठी मी 3 कांदे वापरणार आहेत. आता हे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. तर चला मैत्रिणींना, आता आपण कांदा चिरून घेऊ. आता आपला कांदा चिरून झालेला आहे. जोपर्यंत कुरडयाचं पाणी निघून जातं तोपर्यंत आपण कांदा चिरून घेतला. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कांदा आणि कोथिंबीर फक्त त्यामध्ये टाकायची आहे. तर चला, आता आपण कांदा कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे. आता मी पुढं काय करते तुम्ही बघा. आता ते कुरडईचं सर्व पाणी निघाल्यानंतर ती आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि नंतर कुरडई ही अशी बारीक पीसमध्ये कट करून घ्यायची. भिजलेली कुरडई मग ती कशी खाता येते, व्यवस्थित अशी खाता येते पोळीबरोबर. कुरडई जर आपण अशी मधून बारीक त्याचे कट करून तुकडे करून घेतले तर बघा, अशा प्रकारे आता आपण ही कुरडई बारीक पीसमध्ये चाकूने कट करून घ्यायची आहे. आता आपली ही कुरडई कट करून झालेली आहे. आता मी काय करते तुम्ही हे बघा. आता ह्या कुरडईमध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. लाल मिरची पावडर आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागते त्याप्रमाणे आपण लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. आता त्यानंतर हळद टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये धना जिरा पावडर, आता मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर आता धना आणि जिऱ्याची पावडर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये धना जिरा पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपण सर्व मिक्स केल्यानंतर आता कोथिंबीर त्याच्यावर टाकून घेऊया. आता जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची. आता कोथिंबीर टाकल्यानंतर ही आपण खाली हातानेच व्यवस्थित ते मसाले सर्व त्या कुरडईला लावून घ्यायचे. आता ही कुरडईची भाजी करताना आपण जर फोडणीमध्ये जर हे मिरची पावडर ते टाकलं तर टाकल्यानंतर ही कुरडई आपण सर्व मसाले कुरडईला लावता त्याचे तुकडे होतात व ते त्याचं असं चिखल होतं. त्यामुळे ही कुरडईला आपण खालीच सर्व मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि कुरडईला कसं फोडणीमध्ये टाकलेले मसाले हे व्यवस्थित लागले जात नाही. काही ठिकाणी कुरडई तशीच राहते पांढरी. त्यामुळं हे मसाले आपण खाली एका ताटामध्ये हाताने व्यवस्थित लावून घ्यायचे आणि नंतर फोडणी द्यायची. तर बघा, आता मी एक फ्राय पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. आणि आता जिऱ्या मोहऱ्याची फोडणी करून घेऊ आपण. चला मग आता आपली फोडणी झाली. आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेतला आहे. आता कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा परतून झाला आहे. आता हे कांदा परतल्यानंतर मी त्यामध्ये थोडासा शेंगदाणे, जाडसर असे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. शेंगदाणे, लसूण आणि मिरची हे वाटून घेतलं आहे, ते त्यामध्ये मी टाकलेलं आहे. अगदी जाडसर शेंगदाणे, मिरची आणि लसूण हे वाटून त्यामध्ये मी फोडणीतच ते टाकून घेतलं आहे. आता ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि आपण जी कुरडईला मसाले लावले ती कुरडई त्यामध्ये आपण टाकून घ्यायची आणि अशी व्यवस्थित हलवून आता त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे. बघा नाही तर मग आता हे व्यवस्थित अशी सर्व कांदामध्ये व्यवस्थित हलवून ती
वाफ येऊ द्यायची. आता कांदा टाकल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि ती अजून मऊ होते. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता ही आपली कुरडयाची भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे कुरडयाची भाजी करून बघा. धन्यवाद.